नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 50 बातम्यांमधून. विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? संजय राऊतांचा सवाल. तर महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याचं कंट्रोल दिल्ली, राऊतांचा आरोप. निवडणूक आल्यानं लाडकी बहीण आठवली. 2 महिने पैसे दिले आणि नंतर पळून जातील. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काहीही मिळणार नाही. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबई ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये संथगतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप. मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर. ठाकरेंवर कारवाईबाबतचा पुढील निर्णय पुढच्या आठवड्यात, सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती. शरद पवार यांच्याकडून अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो. शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम हाती घेतलाय. धर्मराव बाबात्राम यांची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दादांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित राहणार. अजित पवार कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. मनसे पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघ लढवणार. राज ठाकरे यांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. आजही बैठक वादळी होण्याची शक्यता. पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक होणार. नागपुरातील वास्तुकलेला साजेसा नियोजन भवनाचं आज लोकार्पण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियोजन भवनाचं लोकार्पण होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार. 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था. अजित पवारांच्या आदेशाला महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली. 10 दिवसामध्ये मुंबई नाशिक हायवेवरील खड्डे बुजवण्याचे निर्देश होते. प्राधिकरणासोबत बैठक घेऊनही खड्डे बुजवण्याचं काम सुरुवात नाही. मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार. जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टामध्ये हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय. मराठा समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज. राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात अहवाल. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन. समितीच्या शिफारशीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रँचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. परदेशामध्ये पळून गेल्याची शक्यता. बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालयात आज जामिनावर निकाल येणार. कोरच्या अपघात प्रकरणातील खटले जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवावे. न्यायालयाकडे मागणी करणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. खासदार शाहू महाराज यांच्याकडून स्वप्नीलचं अभिनंदन. तर आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाखांचं बक्षीस. राज्यामध्ये पावसामुळे मलेरियाचा धोका वाढला. जुलैपर्यंत राज्यामध्ये 9,025 रुग्णांची नोंद. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 3% वाढ. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1,24,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. तर आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू. 3,000हून अधिक जनावरं दगावली. जुलै महिन्यामध्ये राज्यात पावसाचा कहर. राज्यामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस. 453 मिलीमीटर पावसाची नोंद. सरासरीमध्ये 1.8% इतकी वाढ. राज्यामध्ये ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. कोयना धरणामधून आणखी 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार. 52,100 क्युसेक वेगानं कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार. पुण्यामधील खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार. धरणामधून 11,407 क्युसेकनं पाणी मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जाणार. पुण्यातील चासकमान धरण 95.30% भरलं. पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे धरणं भरली. पुण्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये 614 मिलीमीटर पावसाची नोंद. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणामधून पाण्याचा विसर्ग. धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ढगफुटी. उत्तराखंडमध्ये 12 तर हिमाचल प्रदेशात 4 नागरिकांचा मृत्यू. तर 50 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक घरांची पडझड. शेकडो पूल आणि रस्ते देखील वाहून गेले. मनाली चंदीगड महामार्गावर भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प. अनेक घरांची पडझड. शेकडो पूल आणि रस्ते वाहून गेले. मुसळधार पावसामुळे सफरचंदाच्या बागांचं देखील प्रचंड नुकसान. एसटी महामंडळाला अच्छे दिन येण्यासाठी प्रयत्न केलेल्या कामगारांचा सन्मान.
चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार. महामंडळाची आर्थिक स्थिती पुन्हा एकदा सुधारू लागली. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आश्वासन. सोलापूरमध्ये 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली. माढा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला जाणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्धार. नागपूरच्या कळमण्यातील बेला नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला स्वतःचा जीव धोक्यात घालून मंडळ अधिकाऱ्यानं वाचवलं. मंडळ अधिकारी नौदलातील माजी सैनिक. कल्याण ग्रामीण भागातील उंबारलीतील जागा सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध. हातामध्ये डिझेलनं भरलेले कॅन घेत शेकडो शेतकऱ्यांचा गोंधळ. डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये केडीएमसी कर्मचाऱ्यांसह 4 साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा. 41 लाख रुपये रोख आणि 4 सदनिका घेतल्याचा आरोप. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये वेअरहाऊस समोरच्या रस्त्यावर वाहनं लावण्यावरून 2 गटात हाणामारी. वेअरहाऊसच्या मालकाकडून 2 जणांवर गोळीबार. 1 जण किरकोळ जखमी तर 1 जण गंभीर. विरारमध्ये कारच्या धडकेमध्ये प्राध्यापिकेचा मृत्यू. आत्मजा राजेश कासट असं प्राध्यापिकेचं नाव. अर्नाळा सागळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील मांजरवाडीच्या देवजाळीमध्ये बिबट्या जेरबंद. बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलं. बिबट्या जेरबंद झाल्यानं परिसरातील नागरिकांना दिलासा. बुलढाण्यामध्ये दिव्यांग नागरिकांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा. दिव्यांग नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलकांची मागणी. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा. परभणीच्या पूर्णा शहरामधील मुख्य बाजारपेठेमध्ये भटक्या श्वानांचा आहे दोष. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेचं परभणीमध्ये जोरदार स्वागत. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाहीर सभांना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मार्गदर्शन. भंडारा जिल्ह्यातील रोहणा इंदुरखा रस्त्यावरील पुलाचा काही भाग पुरामध्ये वाहून गेला. पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. ग्रामस्थांची मागणी. वर्ध्यामध्ये अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा. पुणे जिल्ह्यातील श्रीरामनगर गावातील पाण्याच्या टाकीचं काम 8 महिन्यांपासून बंद. ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाब. वर्ध्यामध्ये आर्वी तालुक्यातील रोहणामध्ये काँग्रेसचं आंदोलन. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध. भाजप विरोधात जोरदार घोषणा. पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांची कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पचं आयोजन. रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतरही 90 महसुली कागदपत्र देण्यात आली. बीडच्या परळी तालुक्यातील 66% पावसाची नोंद. चांदापूर तालुक्यातील तलावातील पाणीसाठा 40%वर. तालुक्यामध्ये अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा. बीडच्या परळी शहरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरील खड्डे बुजवले. TV9 मराठीच्या बातमीनंतर उड्डाणपुलावरील खड्ड्यांची डागडुजी. गोंदियातील पालांदूर मार्गावरील बस सेवा गेल्या 20 दिवसांपासून बंद. शाळकरी मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.